श्रवण निरूपण पान क्रमांक 271 ओळी क्रमांक 1. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चयसी. तर समर्थ सांगतात, कारण परमार्थ साधण्यासाठी, परमार्थ प्राप्त करून घेण्यासाठी अभ्यास तर करावा लागतो. मग अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणते साधना करावी लागतील, कोणत्या साधनाचा अभ्यास करायचा, हे समर्थ इथे सांगणार आहेत बरं का. समर्थ म्हणतात, परमार्थाचे साधन सांगतो ते ऐका. साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होत असते. आणि ते साधन म्हणजे श्रवण होय. आणि हे तर सगळ्यांना माहितच आहे, हे तर तू जाणतो, जाणून घे म्हणले. आता श्रवणाच्या योगाने भगवंताची प्राप्ती होते. श्रवण हे साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन अंतरंग साधन आहे ते. पण आता श्रवण ह्या साधनाच्या योगाने परमार्थाची प्राप्ती होते. ती कशी, तर त्या कसं सांगत आहेत समर्थ. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे बुद्ध भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयाची. श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होत असते, अंतरात वैराग्य उत्पन्न होत असते आणि विषयाची आसक्ती ही नष्ट होत असते. कशानं? अध्यात्मशास्त्राच्या श्रवणानं. भक्ती ही प्राप्त होत असते आणि लगेच वैराग्य ही प्राप्त होत असतं, आणि आसक्ती जी आहे ना संसारावरची, ती सुद्धा कमी व्हायला मदत होते, नाही नष्टच होते. ही श्रवणाची ताकद सांगितली. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. अजून काय होते श्रवणानं? श्रवणामुळे चित्ताची शुद्धी होते. कानीचे पिरिले, डोळा उगविले, व्यापक भरिले हरिरूप. श्रवण केल्याच्या नंतर भाव तसाच उमटत असतो, जसं आपण श्रवण करू तसं. श्रवणामुळे चित्ताची शुद्धी व्हायला लागली, श्रवणामुळे निश्चयात्मक बुद्धी प्राप्त व्हायला लागली, श्रवणामुळे अभिमानाची उपाधी तुटायला लागली. कशामुळे? श्रवणामुळे. निश्चयात्मक बुद्धी प्राप्त झाल्याशिवाय आत्मज्ञान कसं होईल? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मभावी आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तत्परायण अहर्निशी राहण्याकरता श्रवणाचीच गरज आहे. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो, देहासंबंधी ममता नाहीसी होते, अंतरात समाधान टिकून राहते. कशानं? श्रवणानं. अध्यात्माचा निश्चय होण्याकरता श्रवण खूप महत्वाचं आहे. ममता तुटण्याकरता श्रवणाचीच गरज आहे. समाधान टिकून राहण्याकरता अंतःकरणामध्ये श्रवणच पाहिजे. कारण श्रवण काय करतं? धोनी बुद्धीचा मरकटा. बुद्धीच्या ठिकाणी जे मळ साचत असते ते धुण्याचं काम श्रवण करत असते. म्हणून श्रवण पाहिजे. जे काही घर आपण रोज झाडून काढतो म्हणून स्वच्छ राहतं. रोजच्या रोज कचरा होतोय का नाही? होतच राहते, पण आपण झाडून घेत असतो म्हणून स्वच्छ. तसं आपल्या अंतःकरणामध्ये रोज हे संसारूपी कचरा पडतच असते. त्याला उजळा करण्याकरता श्रवणाची गरज असते.
म्हणून श्रवणाला महत्व. श्रवणे शंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवणे होता पालटे, पूर्वगुण आपुला. श्रवणाने शंकाचं निरसन होतं, संशय नाहीसे होतात, मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. कशानं? श्रवणानं. कोणताही संशय असू द्या, त्याची निवृत्ती होती, शंकाची निवृत्ती फक्त श्रवणानं. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवण तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवणानं मनोनिग्रह साधू लागतो, इतकं महत्व श्रवणाला दिले. बाकीचे साधन करण्याची गरज सुद्धा नाही, केवळ श्रवण करत असतो तर आपण. किती सांगितले साधन श्रवणानं. श्रवण केल्यावर मनोनिग्रह व्हायलाय, समाधान लाभायला लागले, देहबुद्धीचं बंधन सुद्धा तुटायले. तोडू बंधनाचा फासा, बंधन तुटलं की झालं मोक्ष आहेच की. एवढं कशानं घडायले? केवळ श्रवणानं. भक्ती प्राप्त व्हायली, वैराग्य उत्पन्न व्हायले, विषयाची आसक्ती नष्ट व्हायली श्रवणानं. चित्ताची शुद्धी व्हायली, निश्चयात्मक बुद्धी प्राप्त व्हायली, अभिमान नष्ट व्हायलाय श्रवणानं. अध्यात्माचा निश्चय होतो, देह संबंधी ममता तुटून जाते, अंतकरणामध्ये समाधान टिकून राहतं श्रवणानं. पूर्ण शंकेचं निरसन, संशय नाहीशे, पूर्ण गुणाचा पालट श्रवणाने होतो. जर आपला नेहमी रजगुण तमगुण असते ना, श्रवण जर करत राहिलं तर सत्वगुण वाढायला सुरुवात होत असते. मनोनिग्रह श्रवणानेच, समाधान लाभलं, देहबुद्धीनं बंधन तुटलं श्रवणानच. असे श्रवणाचे फायदे. म्हणून श्रवणाला काय होऊ नये, कमी पडू नये आपण. मनाचा मारा न करिता, इंद्रियाशी दुःख न देता येते मोक्ष असे आहे तर श्रवणाने, केवळ श्रवणानं मोक्ष भेटायला लागलाय. आणि कलियुगामध्ये तर लय साधन सोपं सांगितलंय. कलियुगामध्ये आयुष्य 100 वर्ष, आणि त्याच्यामध्ये साधना केवळ नुसते तुमच्या श्रवणानं, केवळ नामस्मरणानं तुम्हाला काय व्हायला? मोक्ष. जी साधू पहिल्या सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये ज्या साधकांना, साधू महात्म्यांना अनेक वर्ष तपश्चर्या करावी लागायची, एवढी तपश्चर्या करायची की वारोळ चढायचं अंगावर, हजारो वर्ष तपश्चर्या, तेव्हा कुठं भगवंताची प्राप्ती. इथं काही नाही म्हणे, तुम्ही घंटाभर केलं तरी बस झालं रोजचं, पण ते सुद्धा होईना झाले. इतकं महत्व श्रवणाला, इतकं महत्व काय केले आहे या कलियुगाला दिले. म्हणून तर साधन सोपं सांगितले, म्हणून तर कलियुगाला सोडून दिलं कुणा? परीक्षितीनं. नाही तर कलियुगाला मारायला निघाला होता परीक्षिती राजा, पण ह्याचा गुण बघितला ना. अवगुण बी बरेच आहे त्याच्यामध्ये, पण गुण बी तसाच आहे, म्हणून सोडलं. श्रवणे मी पणा जाय, श्रवणे धोका न दे, श्रवणे नाना अपाय भस्म होती. श्रवणाने मी पणा नाश पावतो. मी सांगायले श्रवण आपल्याला, मी करायचं का नाही, मी म्हणजे कोण, तू म्हणजे मी कोणाला म्हणायला लागला, सगळं कुठून कळायले श्रवणात. अहंकार नष्ट, धोका टाळतो, नाना प्रकारे अपाय भस्मसात करून टाकत असतो. कोण? श्रवण. श्रवणे होय कार्य सिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे गडे सर्व सिद्धी समाधानाची. श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते, शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती कशाने होईल? केवळ श्रवणानं. पण श्रवण पण कसं पाहिजे? तसंच पाहिजे, आता सांग पाहिजे श्रवण. वेदांत वाक्याचं तात्पर्य काढून त्याचा निश्चय करणं, ह्याला श्रवण म्हणतात. षडलिंग लावून वेदांताच्या शास्त्राचं श्रवण करून त्याचं तात्पर्य काढावं लागत असते. नाहीतर काही नाही, फिरताना श्रवण करायचं, चलताना श्रवण करायचं, काम करताना श्रवण करायचं, झोपल्या झोपल्या श्रवण करायचं, काम काही करताना अजून श्रवण करायचं. अशानं श्रवणाचा कसा लाभ होईल सांगा ना. कारण वृत्ती भटकायली ना, एखादा शब्द पडायला कानातून कुठं अंतकरणात, बाकी तर वृत्ती बाहेरच हिंडायला लागलं.
ज्ञान व्हायला लागले. ज्ञानेंद्रियालाच ज्ञान होते. पण ज्ञानेंद्रिय तत्पर आणि किती येते तर बघा, डोळे आहेत बाहेर बघतच राहतात, कान आहेत, त्वचाला पण बघा ना, म्हणजे जे ज्ञान इंद्रिय जे आहेत, ज्ञान करून देण्याचं त्यांचं कामच आहे. कानामधून जरी शब्द आतमध्ये चाललेले असते, तर डोळ्यानं पाहिलं तर ते बी ज्ञान व्हायला लागले, ते बी आतमध्येच चाललंय ना. म्हणून तत्परायण लागत असते. श्रवणे सतसंगावरी श्रवणे तेने फळे निरूपण, श्रवणे होई जी आपण तदाकार संतांच्या सानिध्यामध्ये. अध्यात्म निरूपणाची श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयाचे ओढे तुटून जाते. श्रवणाने ज्ञान वाढत असतं. प्रजा जागृत होते असते कशानं? श्रवणानं. मनाची विषयाकडे जी ओढ असते ती कमी होते कशानं? श्रवणानं. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकाची. श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळत असतं. ज्ञानाची वृद्धी होत असते. अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती ही श्रवणानेच होत असते. श्रवणे सद्बुद्धी निवळे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. श्रवणाने सद्बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो, मन भगवंतासी मागणी करू लागतं. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, है का नाही? निरंतर माझ्या डोळ्यासमोर तूच राहा भगवंता. मागणी कोण करायले? मन करायले. कशामुळे एवढं घडायले? श्रवणानं. कारण कळालं ना आम्हाला सत काय असत काय. कशाला आपलंसं करायचं? भगवंत म्हणजे भगवंत जो आहे त्याला निरंतर हृदयामध्ये ठेवायचं. सगळ्या खानाखुना कोटून कळायला लागल्या श्रवणातून. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहटे, श्रवणे धोका आटे कसरा. श्रवणाने कुसंग जो आहे तो सुटत असतो, काम विकार कमी होतो श्रवणाने. त्याचबरोबर धोके कमी होतात कशाने? श्रवणानं. श्रवणे मोहनाशे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तु भासे. निश्चयात्मक श्रवणाने मोहाचा नाश होतो. श्रवणाने प्रतिभा किंवा काव्य स्फूर्ती प्रकाशू लागते. श्रवणाने आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते कशानं? श्रवणानं. श्रवणे होय उत्तम गती, श्रवण आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती आचळ पद. श्रवणासारखे सार नाही. श्रवणाने सर्व काही प्राप्त होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरुण जाण्यास कारण श्रवणच, हाच उपाय सांगितलाय. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. भवनदीचा प्रवाही तरुण उपाय श्रवणे. नवविद्या भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणानेच होत असतो. सर्व विद्या कला आदीचा आरंभ. जे हरिताई, तुम्ही वरची वळी घ्याला ना, अर्थ खालचा हे व्हायलाय. वरच्या वळीचा अर्थ राहिला. हा, जय गुरुदेव. श्रवणे ऐसे, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती आचळ पद. श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते, शांतीचा लय होतो आणि वृत्ती रहित ब्रह्म परब्रह्माची प्राप्ती कशानं व्हायली? श्रवणानं. श्रवणाच्या योगाने उत्तम गती, जी आपल्याला आपण म्हणतो ना काय पाहिजे, उत्तम गती, ब्रह्मलोकाची प्राप्ती श्रवणानच, शांतीची प्राप्ती श्रवणानच, वृत्तीरहित परब्रह्माची प्राप्ती श्रवणानच. श्रवण करता करता मन तल्लीन होऊ शकतं. श्रवण करता करता परब्रह्माशी समरस मन होऊ शकतं.
एवढी ताकद श्रवणामध्ये. प्रत्यक्ष श्रवणामध्ये तर खूपच महत्व आहे, तरी आपलं ऑनलाईन आहे. ऐका समोरासमोर श्रवण जर असेल ना तर बघायचं कामच नाही. समोर गुरु महाराज असायचे, आम्ही श्रवण करायचं, ते टाइम कधी जाते ह्याचा पत्ता सुद्धा लागायचा नाही. अरे आताच तर सुरू झालं तर लगेच संपलं, वेळ झाला. कशामुळं? कारण मन एवढं निमग्न कशामध्ये? श्रवणानं. श्रवणानं मन त्या एवढं निमग्न व्हायचं की टाइमचा सुद्धा भान राहायचं नाही. 1.5 घंटा कधी जायचा पत्ता लागायचा नाही. म्हणून श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते. कारण श्रवण करताना आपलं आणि समोरासमोर असल्यावर डोळे बी काय करतात? गुरु महाराजांना पाहतात. कानही गुरु महाराजांना ऐकलेला शब्द जे आहे तेच ग्रहण करतात. इकडे तिकडे वृत्ती जायला काही नाही, चान्सच नाही ना. तल्लीन वृत्ती होते, तदाकार वृत्ती होते. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. भव नदीचा प्रवाही, तरुणोपाय श्रवणे. श्रवणासारखे सार नाही. श्रवणाने सर्व काही प्राप्त होत असते. या भवनदीच्या प्रवाहातून तरुण जाण्यास श्रवण हाच उपाय सांगितलाय. भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर ह्या श्रवणासारखा दुसरा उपाय नाही बरं का. हाच उपाय सांगितलाय. जर भवसागरातून तरुण जायचं असेल ना तर श्रवण कधीच सोडायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला श्रवण घडावं. शेवटच्या पंचकर्णानं सांगितलंय, शेवटच्या श्वासापर्यंत गुरुला, ग्रंथाला म्हणजे शास्त्राला आणि देवाला कधीच सोडायचं नसतं. शेवटच्या श्वासापर्यंत. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण स्वर्गी सर्वारंभ. श्रवणे होय स्वयं सर्व काही. नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणम कीर्तनम आहे की नाही, पाद्यसेवम, जे नवविधा भक्त्या सांगितल्यात तर प्रारंभ श्रवणानच. सर्व विद्या कला आदीचा आरंभ श्रवणानच. श्रवणाने आपोआप सर्व काही घडत असतं. इतकं महत्व श्रवणाला दिले. प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विन न घडे प्राप्ती. हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे. प्रपंच असो व परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना, प्रत्येकाला येतच असतो बर का, असं समर्थ सांगतात. ऐकेल्या विन कळेना, हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आथी. भगवंत समर्थ सांगतात, कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही. कोणतीही गोष्ट, पण परमार्थातली असो का संसारातली असो, ऐकल्याशिवाय कसं कळन? हे सर्व लोकांना माहित आहे का नाही बरं? प्रत्येकाला माहिती. म्हणून तर त्यामुळं महाराज म्हणतात, कशासाठीही जे प्रयत्न केले जातात ना त्याच्या मुळाशी श्रवण असतं. आधी श्रवण घडते, मग प्रयत्न केला जात असतो. श्रवण घडलं मग कळत, मग प्रयत्न असतो त्याच्यासाठी. जे जन्मी ऐकिलेची नाही, ते पडिजे संदेही. मनोनिया दुजे काही, साम्यता न घडे. ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलेच नसते त्याविषयी मनात संशय उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधर्म्य असणारे दुसरे काहीच नाही. आता ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलंच नव्हतं त्याविषयी मनात संदेह उत्पन्न कशाने व्हायला? श्रवणानं. कारण का आपण आतापर्यंत ऐकलं होतं का परमार्थ असा आहे, परमात्माचं स्वरूप आपण आतापर्यंत ऐकलं नव्हतं, म्हणून ते इथपर्यंत आलोत ना. जर ऐकलं असतं, निश्चय झाला असतं तर केव्हाच मुक्त झालो असतो. म्हणून महाराज म्हणतात,
ऐकल्याशिवाय कळत नाही. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता श्रवणे विन तत्वता कार्य न चले. अनेक साधना संबंधी विचार केला असता श्रवणासारखे सर्वोत्कृष्ट साधन दुसरं नाही हे कळून येत असत. खरोखर श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडू शकत नाही असं समर्थ म्हणतात. न देखता दीन कर पडे अवघा अंधकार श्रवणे विन प्रकार तैसा होय. जस सूर्य उगवला नाही तर सर्वत्र काय आहे, अंधारच अंधार. आता सूर्य जर उगवला नाही तर सगळीकडे अंधार, अंधाराचे साम्राज्य. तसाच प्रकाश श्रवणाचा आहे. कैसी नवविधा भक्ती कैसी चतुर्विधा मुक्ती कैसी आहे सहज स्थिती हे श्रवणे विन न कळे. नवविधा भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्ती कुठली आहे, सहज स्थिती कशाला म्हणतात हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. सगळं कळत श्रवणानं. चतुर्विध मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता कशाला कळाली, श्रवणाने. सहज स्थिती प्रत्यक्ष स्वरूप परमात्मा आहे हे बी कशाला कळालं, श्रवणानच. नवविधा भक्तीचं स्वरूप ही श्रवणानच. न कळे शंकर मार्चरण षडकर्माचरण न कळे कैसे पुरश्चरण न कळे कैसे उपासन विधियुक्त षडविध कर्माचरण म्हणजेच स्नान संध्या जप होम पठण पाठन देवार्चन वैश्वदेव कसे करावे, पुरश्चरण म्हणजे काय, तसंच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाहीत. स्नान संध्या जप होम सगळं हे श्रवणानच कळत असत. विधीनं कसं राहायचं, विधी उपाय शास्त्रात काय सांगितलंय, श्रवण केलं म्हणून तर कळालं. नाना व्रते नाना दाने नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने श्रवणे विन न कळती. नाना व्रत आहे, नाने दान आहेत, अनेक प्रकारचे दान, नाना तप केल्यानं, नाना साधन, नाना प्रकारे योग, नाना तीर्थाटन यांचं ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही. म्हणून महाराज म्हणतात सर्व काही कशानं प्राप्त व्हायला लागलेलं आहे, केवळ श्रवणानं. नाना विद्या पिंड ज्ञान नाना तत्वाचे शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विन न कळे. नाना विद्या अनेक विद्येचं ज्ञान श्रवणानच होतं, पिंड ज्ञान श्रवणानच होतं, नाना तत्वाचे शोधन श्रवणानच, नाना कला श्रवणानच, ब्रह्मज्ञान यापैकी काही श्रवणाशिवाय काहीच कळत नाही. प्रत्येकाला प्रत्येक कळून घेण्याकरता गरज श्रवणाची. 18 भार वनस्पती एका जळे प्रबळती ऐका असे रसे उत्पत्ती सकळ जीवाची. ज्याप्रमाणे 18 भार वनस्पतीची वाढ एका जलामुळेच होते ना, तसं म्हणजे सर्व जीवाची उत्पत्ती एका रसापासून होते, ते म्हणजे श्रवण रूपी रस. बर का. सकळ जीव एक पृथ्वी सकळ जीव एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायो. सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा आहे का, भिन्न भिन्न पृथ्वी आहेत, एकच आहे ना. सर्वांना प्रकाश देणारा सूर्य कसा आहे, एकच आहे. सर्व प्राण्याचे चलन वलन करविणारा वायू ही एकच आहे.
सकळ जीवा एक पैसा जयास बोली जे आकाश, सकळ जीवाचा वास एक परब्रह्मी. सर्व जीवांना एकच आकाश, अवकाश पण एकच. सर्व जीवांना एकच आकाशात अवकाश मिळतो. सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. तैसे सकळ जीवाचा मिळून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असं एकच साधन म्हणजे श्रवण सांगितले. सर्व प्राणी मात्रांचं कल्याण कशानं होतं? केवळ श्रवणानं. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही. महाराज म्हणतात, अवकाश म्हणजे काय हो? अवकाश म्हणजे काय? हे आपलं आकाश, पोकळी. पोकळ भाग, त्याच्यामध्ये सगळे जीव राहतात का नाही? पोकळ भाग आहे म्हणून तर राहता येतं. जर पोकळ भाग नसला नसता तर राहता आलं असतं का? म्हणून म्हणले तिथं. म्हणजे आकाशाला अवकाश म्हणतात का? आकाशामध्ये अवकाश मिळतो, म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी राहता येतं. पूर्ण हे पोकळ भाग आहे का नाही, त्याच्यामध्ये काय भेटायले आपल्याला? मोकळं चाकळं राहायला भेटायले का नाही? जागा. त्यालाच म्हणाले आकाश अवकाश, त्यालाच म्हणतात. समजून घ्यायच्या काही काही गोष्टी. बघा ना, सहज कळायले ना, आकाशामध्ये अवकाश असतो. पोकळ भाग. म्हणून म्हणले तर सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो. कुणाला? सगळ्या जीवांना. कुठं अवकाश भेटतो? आकाशामध्ये. सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. पुढे म्हणतात, तैसे सकळ जीवास मिळून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असं एकच साधन म्हणजे श्रवण, हे सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करणार आहे. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही. पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मत, पण सर्व उपयोगी असं श्रवणासारखं दुसरं साधनच नाही. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षुचे साधक अति, नेमेसी चालती. श्रवणाने उपरती होते, सर्व प्रपंचाची उपरती. उपरती, सर्व प्रपंचाची निवृत्ती. शम दम तितिक्षा श्रद्धा समाधान, आहे का नाही? याच्यामध्ये आलं ना उपरम. म्हणून महाराज म्हणतात श्रवणानच व्हायला लागले ते सुद्धा. बद्ध स्थिती बदलती श्रवणानच, मुमुक्षुत्व प्राप्त होतं श्रवणानच, मुमुक्षुचा साधक बनतो श्रवणानच, साधकाचा सिद्ध बी श्रवणानच. म्हणून श्रवणाने उपरती होते. बद्ध असतात ते मुमुक्षु होतात, मुमुक्षु असतात ते अत्यंत नेमनिष्ठ साधक बनतात. कशानं चाललंय हे सगळं? श्रवणानं. नेम नित्य नेम, नेमनिष्ठ साधक बनावा माणसानं. जे बोललं तेच करावं, नेमनिष्ठ. जे नेम धरलेला आहे तेच करावं, त्याच्यामध्ये चाळू नये. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके. महाराज म्हणतात
जे साधक असतात त्याच्या ठिकाणी प्रबोध बांधतो, म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होतात, हे तर सर्व लोकांना प्रसिद्ध माहितच आहे. म्हणून श्रवणाला महत्व. ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असला तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात, असा हा श्रवणाचा शीघ्र फलदायी गुण आहे. गावबा नावाचा शिष्य होता नाथबाबांचा. काहीच करायचं नाही, फक्त खायचं आणि झोपायचं, खायचं आणि झोपायचं. पण झोपल्या झोपल्या श्रवण होत होतं, तर किती मोठा अधिकार प्राप्त झाला. रामायणाचे ज्या काही उरलेले जे 4 अध्याय ते कुणा लिहिले? ह्या गावबानं. इतका अधिकार कशामुळे प्राप्त झाला? केवळ श्रवणानं. म्हणून तर बद्धाची सुद्धा मुक्त श्रवणानं व्हायला लागलेत, मुक्ताचे सुद्धा साधक श्रवणानं व्हायलेत, साधकाचे सिद्ध श्रवणानच होतात, निश्चयात्मक ज्ञान श्रवणानच होत. ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात, इतकं श्रवणामध्ये ताकद आहे. दुष्ट वृत्ती असेल तर सुवृत्ती, सुदृष्टी, चांगली दृष्टी. दुर्जन असेल सुज्ञ, चांडाळ असेल उत्कृष्ट, मुमुक्षु कशानं व्हायलाय? केवळ श्रवणानं. श्रवणाच्या योगे पुण्यशील होतो तो, असा हा श्रवणाचा शीघ्र फलदायी गुण आहे. पण श्रवण बी कशाचं करावं हे कळावं बरं का. कशाचं बी श्रवण करायचं नाही, जे योग्य आहे ते श्रवण. अध्यात्मशास्त्राचंच श्रवण करावं लागल, बाकीचं श्रवण करून काय करता? संसाराचं हे श्रवणानं मोक्ष, संसाराचं श्रवण सांगितलंय का? ते तर चालूच आहे की. म्हणून महाराज म्हणले अध्यात्मशास्त्राचं श्रवण करावं लागेल बरं का. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तो श्रवणाने पुण्यात्मा होतो, असा हा श्रवणाचा अगाध महिमा आहे. त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही म्हणजे श्रवणाचे. तीर्थव्रताची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण. तीर्थयात्रा असू द्या, व्रत वगैरेची फलश्रुती भविष्य काळात फल देणारी असते, पण श्रवणाचे तसं नाही. त्याचं असं आहे की फळ हातोहात मिळत असते, ही अनुभवाची गोष्ट आहे. तीर्थयात्रा केल्या, व्रत वगैरे केले, त्याची फलश्रुती भविष्यात कधीतरी भेटते, पण श्रवण केल्यावर तातडीच लगेच म्हणले फळ हातामध्ये. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडिले औषधी, तैसे आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. म्हणून नाना रोग आहेत, नाना व्याधी असतात, तरी काही रामबाण औषध असे असतात की त्या रोगाचा, व्याधीचा तत्काळ नाश होतो घेतल्याबरोबर, लगेच रोग नाहीसा. तसंही म्हणलं श्रवणाची कार्यसिद्धी सुद्धा तत्काळ फळ प्राप्त देणारी आहे. हे ज्यांना अनुभव घेतलाय, जे अनुभवी लोक आहेत ते जाणतातच, म्हणजे त्यांना कळतच. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्य स्त्री प्रगटे बळे, मुख्य परमात्मा कळे स्वानुभवाची सी. महाराज मध्ये श्रवणातील विचारांनी नीट आकलन झाले तरच तत्काळ भाग्य उदयाला येते आणि मुख्य परमात्मा स्वानुभवाच्या योग्य प्राप्त. म्हणून तर एकदम पहिल्यांदा नुसतं श्रवण केलं, पण आपण नेहमी 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 श्रवण करायला गेलं की तो परमात्मा आपल्या हाताला लागतो बरं का. सहज प्राप्त होतो, भाग्याचा उदय होतो. कशाला? श्रवणानं. म्हणून श्रवणाचा नीट विचार केला पाहिजे. श्रवण केलं त्याचं मनन पाहिजे, घडलंच पाहिजे. आणि श्रवण सारखं सारखं श्रवणामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे.
भाग्याचा उदय होतो, परमात्मा प्राप्त होतो. हेच तर पाहिजे ना, हाच तर हेतू आहे ना प्रत्येकाचा. कशाने घडायले? केवळ श्रवणाने. या नाव जाणावे मनन, अर्थ लागी सावधान. निज ध्यासे समाधान होय असे. श्रवणाचा विचार करणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे, यास मनन म्हणतात. त्याचे सतत अनुसंधानात ठेवणे, याला निधिध्यासन म्हणतात. त्या योगेच तर समाधान लाभते. बघा ना, सारखं सारखं तेच ते श्रवण केल्यामुळे त्याला मनन आपोआपच घडायले. दुसरं करण्याची गरज आहे का? नेहमी आता आपण पंचीकरण ग्रंथ वाचतो, एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, चारदा झाला, पण त्याचं काय व्हायलंय? सारखं श्रवण व्हायलंय ना, ऐक नाही. मग श्रवण झालं, त्याच आपोआप मनन करायची गरज नाही, आपोआप मनन झालं. निधिध्यासन बी घडलं आम्हाला. म्हणून तर एवढं उत्कृष्ट काय व्हायला समजायला लागले. कारण का? श्रवण साधना घडली ना. म्हणून तर महाराज म्हणतात, एकदा तर दोनदा ज्यांना काही होत नसतं ग्रंथाला, कमीत कमी ग्रंथ कमीत कमी आपण 3 ते 4 वेळेस तरी वाचला पाहिजे, तेव्हा ते उतरत असते. एकदा दोनदा काही होत नाही. आपल्याला वाटतं एकदा ग्रंथ झाला, हा झाला आमचा ग्रंथ, काही नाही म्हणजे नुसतं त्याचं शब्दशः अर्थ सुद्धा लक्षात येत नाही. जेव्हा आपण ते ग्रंथ 2दा 3दा आवृत्त्या होईल ना, तेव्हा कुठं कुठं कळायला लागते आपल्याला. श्रवणाचा विचार, महाराज म्हणतात, श्रवणाचा विचार करणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे, यालाच मनन म्हणायचं. त्याच्या अनुसंधानात सतत अनुसंधानात ठेवणं, याला निधिध्यासन. त्याच चिंतनाचं नेहमी वारंवार ध्यान ठेवणं. अनुसंधान म्हणजे काय? नेहमी तोच तो विषय चिंतनामध्ये आणणं, त्यालाच आपण काय म्हणायचं? निधिध्यासन. म्हणजे अनात्मकार वृत्तीचा त्याग करायचं आणि आत्मकार वृत्ती अंतःकरणामध्ये स्थित करायची, ह्याला आपण काय म्हणतो? निधिध्यासन. मग हे श्रवण जे केलेलं असतं, त्याचं मनन जेव्हा आपलं घडतं, लगेच त्याचं निधिध्यासन बी व्हायले, अनुसंधान सुटच न झालंय ना. म्हणून तर आपल्या चिंतनाची दोर तुटलीच नाही पाहिजे, त्याला निधिध्यासन म्हणावं बरं का. नाहीतर आपलं काय होतंय? तुटत राहते सारखं, चिंतनातली जी आपली धारावाहिक तुटत राहते ना, म्हणून निधिध्यासन घडत नाही. निधिध्यासन घडल्याशिवाय संशय पूर्णतः निवृत्त होत नाहीत बरं का. निधिध्यासन व्हावंच लागते. म्हणून आपण प्रयत्नशील असावं निधिध्यासनाला. बसता, उठता, चलता, फिरता निधिध्यासन आपलं झालंच पाहिजे. निरंतर अखंड तेलाच्या वृत्तीकर आतमध्ये वृत्ती अंतराळामध्ये ठेवायला लागते. बाहेरचा व्यवहार वेगळा, आजचा व्यवहार वेगळा, आणि आजचा आणि बाहेरचा दोन्ही व्यवहार मुमुक्षूला जमला पाहिजे बरं का, तर तो मुमुक्षू ऐक ना. दोन्ही, कारण का एक तदाकार अंतकरण वृत्ती जी आहे, जरी आपण म्हणतो नाही एका मॅन मध्ये, हो बाबा बरोबर आहे, पण तुम्ही करून बघा ना, तुम्ही करून बघा. कारण एका मॅन मध्ये एकच तलवार बसते. हो, अगदी बरोबर आहे. मग चिंतनात काय करायचं? चित्ताला चिंतन द्यायचं ना, त्या चित्ताला चिंतन देत राहायचं. चित्तामध्ये दुसरा विषयच घ्यायचा नाही, फक्त चिंतन हा विषय द्यायचा त्याला. आपल्याला जे चिंतन करायचे ते, ऐक नाही, निधिध्यासनात्मक चिंतन करायचे ना आपल्याला, म्हणजे निधिध्यासन घडवायचे ना आपल्याला. मग सजातीय प्रवाहाचा असू द्या, नामस्मरण असू द्या, कोणतंही चिंतन तुम्ही ठेवा ना चित्तामध्ये, चिंतन करायला लावा त्या चित्ताला. आणि व्यवहार मग तुमच्या दुसऱ्या इंद्रियानं होणार आहे का, चित्तानं होणार आहे का? नाही का. हाताचं काम करणार, पायाचं काम करणार, डोळ्याचं काम करणार, कानाचं काम करणार, आहे का नाही. आणि आपल्या चित्ताला चिंतन करायला लावायचं. करून तर बघा, होतंय का नाही बघा. होतंय म्हणून तर चांगलं आहे ना सांगणं. म्हणून महाराज पुढे म्हणतात, बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता. वक्ता जे बोलतो त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळतं. सतत अनुसंधान करणाऱ्यानं अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्वस्वरूपानुभव येऊन निसंदेह प्राप्त होत असतो. संदेह रहित ज्ञान त्याला प्राप्त होत असते. जेत नाही संदेह जन्माचे मूळ,
ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रजाळ समाधान प्रांजळ समाधान. संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागली बर का. म्हणून संदेहाहुनी घोर संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, विनाशाची वागुर प्राणी अशी. हा इथं संदेह आला म्हणून माझं जरा गडबडलं. बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणतात की संदेहामुळं काय व्हायला लागले, वारंवार जन्म घ्यावा लागलं. संशयावानी थोर न पाप नाही घोर, हे विनाशाचे वागुळ प्राणी असे. हे विनाश व्हायला लागलाय. प्रत्येक जीवाचा घात व्हायला लागलाय संशयामुळं. म्हणून संशय नसावं. संसारामध्ये जर संशय नसेल ना, त्या पती पत्नीचा संशय असेल ना, त्या पती पत्नीचा संसार बरोबर होणारच नाही. इतका खतरनाक हा संशय. संशय जर असेल ना मुमुक्षूला, तर मुमुक्षूचा सिद्ध कधीच होणार नाही, जोपर्यंत संशय निवृत्त होणार नाही तोपर्यंत. म्हणून हे संशय घालावे लागतात. आणि संशय घालवण्याकरता गरज सद्गुरूंची. सद्गुरूशिवाय, सद्गुरूच्या मुखारबिंदातून श्रवण केल्याशिवाय संशय कसे निवृत्त होते. म्हणून इथं म्हणतात संदेहामुळं वारंवार जन्म घ्यावा लागायला लागलाय. तो संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होत असतो बर का. आणि त्यामुळं पुढं अगदी सहजच प्रांजळ समाधान लाभते. कशानं एवढं झालं? श्रवणानं. संदेह सुटला श्रवणानं. संशयाच्या गाठीच्या गाठी सुटल्या श्रवणानं. संदेहाच्या सुटल्या गाठी झालं पोटी शीतळ. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, जेते नाही श्रवण मनन, तेथे कैसे समाधान. मुक्तपणाचे बंधन जडले पायी. जेथ श्रवण मनन नसते ना, तेथे समाधान कसं टिकून राहणार. मी मुक्त झालो या अभिमानामुळे श्रवण मनन केले नाही, तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो बद्धच होतो बर का. मी मुक्त आहे, आता मला काही गरज नाही करण्याची. ऐकले, आता मी मुक्त झालो. अभिमान आला, अभिमानामुळे काय झालं, आहे ते गेलं. मुक्त म्हणून श्रवण नाही केलं, मनन नाही केलं, झालं म्हणले बद्धता जशाला तशीच. अभिमान वाढला, अभिमानामुळे बद्धता आली. म्हणून श्रवण काही हो, श्रवण सोडायचं नसते. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, श्रवणे विन तो अबद्ध. श्रवण मनन शुद्ध चित्तवृत्ती होय. मुमुक्षु असो, साधक असो वा सिद्ध असो, श्रवण मननाशिवाय तो अबद्धच जाणावा. श्रवण मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होत असते. म्हणून श्रवण पाहिजे. नेहमी उजळा लागतो. सिद्ध जरी असला तरी त्याला काय करावं लागतं, उजळा करावा. नेहमी चिंतनामध्ये राहावं लागतं. जेत नाही नित्य श्रवण, ते जाणावे विलक्षण. ते साधके ऐक क्षण क्रमू नये सर्वथा. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल, ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल, ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरही थांबायचं नाही. जिथं अध्यात्म नाही तिथे एक क्षणभर थांबायचं नाही. जिथं अध्यात्म आहे तिथं बडून राहीन तये ठाई. जिथं अध्यात्म आहे तिथं, जिथं अध्यात्म नाही तिथं एक क्षणभर थांबायचं नाही साधकानं. असं सांगायला समर्थ इथं. विपरीत जाणून साधकाने तिथे खरोखर एक क्षणभरही थांबायचं नाही. कारण अध्यात्म नसेल तिथं विपरीत आहे. मग आम्हाला विपरीत ऐकायचं नाही. विपरीत ऐकलं की बद्धता प्राप्त होत असते. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मग केले ती तुके व्यर्थ, श्रवणे विन होय. जेथे श्रवण रूपी स्वार्थ साधला जात नाही, तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार. पूर्वी जे काही साधन केले असेल तेही श्रवणाशिवाय व्यर्थ आहे बर का. तस्मात श्रवण करावे,
साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरी. म्हणून नित्य नेम आणि श्रवण रूपी साधन मनापासून करीत जावं बर का. नेहमी श्रवण मनन निध्यासन मनातून केलं पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाही, मनातून, तर फलदायी होत असते. म्हणजे सहजपणे संसार सागरातून तरुण जाता येत असतं. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलीची करावे. ज्याप्रमाणे वारंवार अन्न सेवन करावेच लागते, पाणी वरचेवर प्यावंच लागतं, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण मनन सोडायचं नाही बरं का, करावंच लागतं. श्रवणाचा अनादर आळसे करी, जो नर त्याचा होय अपहार. स्वहित विषयी महाराज म्हणतात, जर कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो, तो स्वहिताला मुकला. मग त्याचं कधीच हित होऊ शकत नाही. आळसानं लई थंडी वाजली, जाऊ दे झोपा, काही नाही ऐकायचं आता. आळसानं काय झालं, सगळा घात घेतला तुझा. स्वहिताचं नुकसान आळसानं केलं. म्हणून छेदून आळसाशी दौडून निदेशी, आत्मचिंतनावर निशी अविश्रांती सेवया. असं काय झालं पाहिजे, आपल्याच्यानं घडलं पाहिजे बरं का. आळसाचे संरक्षण परमार्थाशी बुडवून या कारणे श्रवण केलीची पाहिजे. त्याच्या आळसाने संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असे होऊ नये यासाठी श्रवण केलंच पाहिजे. आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पहावे, पुढले समासी आगवे सांगिजेल. आतापर्यंत श्रवणाचं महत्व पटवून दिलं बरं का. काय काय श्रवणानं होते ते पूर्णतः श्रवणाचं महत्व आतापर्यंत सांगितलं. आता पुढील समासामध्ये श्रवण कसं करावं, कोणते ग्रंथ पहावेत, हे सर्व काय केले आता पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला निरूपण करून सांगणार आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा समाप्त. राहिलेला विषय आता उद्या अवधूत चिंतन. जय गुरुदेव ताई. साष्टांग आपल्याला षडलिंगाचा म्हणजे किती, ते काय सांगा पुढं. षडलिंग 6 सांगितलेले आहेत. म्हणजे कोणते. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, हे काय आहेत षडलिंग. त्याचं एका लिंगाचं पण विश्लेषण आहे. अर्थवाद, अर्थवाद, असे हे काय आहेत 6 लिंग. आणि ते 6 लिंग लावून श्रवण करावं लागतं. उपक्रम, संवाद कशाला अध्यास. जय गुरुदेव. उपक्रम, उपसंहार, अध्यास आणि पुन्हा अध्यास नाही. उपक्रम उपसंहार 1, अभ्यास 2. उपक्रम उपसंहार 1 अभ्यास म्हटलंय, अभ्यास. अभ्यास. आणि पुन्हा अपूर्वता 3. अर्थवाद, उपपत्ती. जय गुरुदेव. साष्टांग आपल्याला. जय गुरुदेव. घ्या महाराज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं
न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धु न मित्र न गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। शक्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। संत मारुतराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु उमागिर महाराज की जय। सद्गुरु बाला साहेब महाराज की जय। सद्गुरु विवेकानंद महाराज की जय। सद्गुरु मोरेताई महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तजनों की जय। आज के आनंद की जय। जय गुरुदेव हरी ताई सर्वांना रामकृष्ण हरी। जय गुरुदेव ताई सर्वांना जय